अशा लोकांवर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते, ज्यांनी भूतकाळामध्ये हे सिद्ध केले आहे की आपण त्यांच्यावर विश्वास का ठेवू नये. कोणत्याही गोष्टीबद्दल कोणाबरोबरही कधी कधी काही न बोललेलेच बरे. दिवस संपला, रात्र आली. जे काही व्हायचे आहे ते आता होऊन गेलं आहे. आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढचे पाऊल कसे टाकता येईल ह्याचा विचार करा. उद्याचा दिवस एक नवीन प्रकाश घेऊन येईल. जर तुम्ही कोणत्याही नात्यामधला गैरसमज वेळीच दूर केला नाही तर तोच गैरसमज कायमच्या दुराव्याचे कारण बनतो. आपण लोकांसाठी करत असलेल्या गोष्टींची त्यांना जाणीव नसते जोपर्यंत आपण त्या गोष्टी करणे थांबवत नाही. दररोज न भेटणाऱ्या एखाद्यावर प्रेम करणे ही वाईट गोष्ट नाही. प्रेम हे डोळ्यात नसून हृदयात असते. ह्याचे एक उदाहरण आहे. एकाकी राहणारी लोक दयाळू असतात. दुःखी लोक जास्त हसायचा प्रयत्न करतात. सर्वात जास्त अपयशाला सामोरे गेलेली लोक शहाणी असतात. पुढच्या विचाराकडे जाण्याआधी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या शहाणपण चॅनलचे ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट ओपन झाले आहे. त्या अकाउंटवर तुमच्यासाठी खास वेगवेगळे सरप्राइजेस असणार आहे. त्यामुळे अकाउंटला लगेच फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आता पुढचा विचार बघूया. सोप्या सोप्या गोष्टी केल्याने आपली प्रगती होत नाही. आपली खरी प्रगती आव्हानांचा, संकटांचा सामना केल्याने होते. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणीही मदत करायला येणार नाही. हे तुमचे आयुष्य आहे. तुम्हालाच ह्या आयुष्याची 100% जबाबदारी घ्यावी लागेल. चुकीच्या दिशेला धावण्यापेक्षा योग्य दिशेने सावकाश पावले टाकणे कधीही चांगले. तुमचा स्वभाव कितीही चांगला असला तरी एखाद्यासाठी तुम्ही नेहमी वाईटच असता. प्रत्येक मुलीला काही फक्त पैसा हवा नसतो. काहींना तुमचे अटेन्शन आणि प्रेम हवे असते. जी लोक तुम्हाला पाण्यात बघतात अशा लोकांकडे ढुंकूनही बघू नका. जे भांडण कधी मिटणार नाही अशा भांडणांमध्ये सहभाग घेऊ नका. आणि ज्या लोकांना तुमची किंमत कळत नाही अशा लोकांना त्यांची लायकी दाखवा. संयम आणि शांतता हे 2 शक्तिशाली शस्त्र आहेत. संयम तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते आणि शांत राहिल्याने तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग होता. मोठ्या मुलांना त्यांच्या लहान भावंडांबद्दल खूप आदर असतो. ते असे दाखवतील की त्यांना त्यांची काळजी नाही किंवा त्यांच्याबरोबर ते भांडतात. पण जेव्हा कोणी त्यांच्या भावंडांना दुखावते तेव्हा मग कोणत्याही परिस्थितीमध्ये ते आपल्या भावंडांचे रक्षण करतात. जेव्हा तुम्ही लोकांना स्पष्टीकरण देणे थांबवता आणि जे योग्य आहे त्या गोष्टी करायला लागता तेव्हा आयुष्य खऱ्या अर्थाने सोपे होऊन जाते. 85% सॉरी म्हणजे क्षमा मागण्याला काही अर्थ नसतो. खूप कमी लोकांना त्यांनी केलेल्या कृत्याचा खेद वाटतो. अनेकांना तर ते पकडले गेले याचा खेद वाटतो. प्रत्येकाला सत्य ऐकायला आवडते पण कोणालाच प्रामाणिक राहायचे नसते. तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा सस्पेन्स हा आहे. तुमच्या बरोबर गेम कोण करतंय आणि तुमच्यासाठी प्रार्थना कोण करतंय हेच तुम्हाला कळत नाही. यशस्वी लोकांच्या चेहऱ्यावर 2 गोष्टी असतात, शांतता आणि स्माईल. स्माईलमुळे अनेक समस्या सोडवल्या जातात आणि शांत राहिल्याने अनेक समस्या टाळल्या जातात. कधीही कोणाची जास्त काळजी घेऊ नका. कोणावर जास्त प्रेम करू नका. कारण जेव्हा हीच लोक तुम्हाला इग्नोर करतील, तुम्हाला दुःख देतील, तेव्हा तो त्रास, वेदना तुम्हाला सहन होणार नाही. मित्रांनो, तुम्हाला कोणता विचार आवडला मला कमेंटमध्ये सांगा. शहाणपण इंस्टाग्राम अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.